कुठे सोमा? ते गावात गेलेत. गावात गेलाय? हा. कसा गेला? हा फोन उचलीत नाही तो. हा फोन अहो त्यांच्याकडे फोनच नाहीये. काय येडत करतात काय मला फार? अहो नाही, खरंच फोन नाही. त्यांचा फोन आहे ना त्यांनी कोणाला तरी दिलाय, 2 दिवस झाले. असं दुसऱ्याच्या घरी मी पाऊल टाकीत नाही, रस्त्यात भेटत नाही, मी आलं की कुठं असं मान फिरून जातो. माझ्या पैसे सोय काय केली त्यांनी? पैशाचं ते पैशाचंच बघायला गेलेत अहो. काय एका दिवसात असे पैसे रस्ते काय वार असे काय झाडाला लागलेत काय? कोणाकडे कोणी बी देतंय? नाही ते म्हणले परिस्थिती आली एखादी इकायचं मोकळं व्हायचं त्यातून, पण आमचे पैशाचे काय करायचं सोय? हा दोन दिवसासाठी वेगळं, 2 महिन्यासाठी वेगळं, आता झाले ना 15-16 महिने. अहो आता तुम्हीच सांगा, मी तरी काय करू? बघतात बोलून घ्या ना मग त्याला, मी काय असेल ती काय घरी मी इथं माणसं आणल्यावर काय करायचं मग? आम्हाला काय पैसे लागत नाहीत काय? नाही तुमचं बरोबर आहे. बरोबर नाही चुकीच नाही, तसलं बरोबर चूक काढाय नाही आलेलं मी इथं माझी. मला बाय पैसे सोय पाय हलणार नाही तोवर मी इथून, नाही तर मला पुढे टोकाच पाऊल माझ्या डोक्यात लय असा विचार येतोय आता. नाही बघू ना मला संध्याकाळपर्यंत. कुठं असं तिथं जाऊन बोला, मी इथं बसतो. जा बघू ना बाय तोंडाकडे राहा तुम्ही. तुमच्या बाय माणसं पुढे मला काय बोलता येत नाही. जा. अहो आता कस काय आवाज देऊ त्यांना? जिकडे असते तिथं बघून या, गावात असते गावात, मी इथंच बसलेलो, मी हलणार नाही इथून पैसे घेतल्याशिवाय. अहो ते पैशाचं तुम्ही हलताय की इथून? जाओ बघा पैसे सोय करा तुम्हाला माझी. पाणी देते. काय नको मला पाणी पिणी सगळं हाय आमच्या घरी, घरूनच आलोय मी. बरं, बस तेव्हा गाडी घेत नाही मग काय करू मी? बघते मी. ओ ऐकलं का? हा इथं येईन ऐकायला, ती लांबा का कुठं आहे तिकडं? इथूनच ऐकाय मग काय दिसला नसता काय तेव? उगा आपलं नाटक करीत येत. म्हणत होते तुम्हाला मी चांगली, तुमच्याकडनं एक काम दड होत नाही. गप्प बसा. बोला की नितीनराव. पैशाच काय केलंय? देतोय कुठे पळून चाललोय आता? इथंच आहे की आता. पळून तर सारे दुनिया जात नाही, आम्हाला काय लागत नाहीत काय पैसे? आम्हाला काय जगायचं नाही काय? चाललंय बघू. किती दिवसासाठी घेतले होते? 2 महिन्यासाठी घेतले होते का किती दिवसासाठी घेतले? झालेत किती महिने सांग? झालं 2-4 महिने झाले जास्त. काय 16 महिने झाले? 16 महिने भाऊ. पैसे सोय कर माझी, मी तर हालत नाही तवर. तू फोन उचलीत नाही, गाठ भेट घेत नाही, तुझं वावारी नाही, काय कर, माझे पैसे सोय लावा. मी माणसं पाठवून घरी, याला उचलून नेईन, मग काय करणार तुम्ही? अहो ते गेले होते सर, तू गेलेले ना हो तुम्ही काय गेलेले काय? ती काय पाईपलाईन खांदा गेलेला असेल, कुठं काहीतरी करायला गेला असेल. ती पैसे काय पाय असे काय रोजावर येतात काय? ती अमाऊंट 2-4 लाख रुपये माझी झाले ना. 3 लाखाचे किती झाले दादा? 15 महिन्याचे. अहो होतंय थांब थोडं काय. 5 रुपये टाकले पैसे सोमा, थांबा. आणि वर्ष झालं, वर्षाच्या पुढे मला त्या मुद्दल याज, आता त्याला मी व्याज लावणार सगळं काय असेल ती. चक्रवाढ कुठं असतंय तेव्हा? चक्रवाढ आहे ती. मग तो दिना तू मुदतीच्या आधी मला दुसरीकडे द्यायचे, दुसऱ्यांना बोली केली मी. माझी सोय कर. तसं तर पैसे राहतो आपण उसनं बोली केली. याचा विषय नव्हता निघाला. विषय मी काय भिकारी फेकाय काय? उसनं द्यायला काय 2 महिन्यासाठी 16 महिने कोण उसनं देत? कोणाचा बाप पैसे देतो एवढे? देताना अगोदर बोललो होतो का तुम्ही की उसनं देतोय? एवढे पैसे कुणीच देत नाही. हे असलं आता अंग काढून घेत असं इथं सटकीन मी त्याला. अहो नको तसं नका. मग काय 16 महिने 3-3 लाख रुपये काय उसने देतात का पैसे? अहो साहेब झालंय आता त्यांचं काम, ते कामाला लागले का लगेच आम्ही तुमचे थोडे थोडे देऊन कामाला लागून ती काय पैसे मिटायसारखेत काय? 3 लाख रुपये मिटत आहेत काय? असे जात झालेच नाही 4.5 लाख रुपये. नितीनराव अहो, देतोय की काय बघतो ना बायकोला काय कुठंतरी. बोलतायचं? कोणाला? जेव्हा घरापर्यंत येतं ना तेव्हा कळतं पैशाचे. दुसऱ्याला पैसे लागतात. इथं मी माणसं आणीन. द्यायला देतो कशाला मोठ्या आवाजात माणसं कोण ऐकायला जाते? कशाला आमचा आब्रू तीन त्याला उडत मला ना शांततेत घेतलं नाही का होणार? एक काम करा, ही सोनं खरं आहे खोटं आहे काय? अहो हे कशाचं खरं आहे? खरं आहे नाही ना? मग ते घरात काय असेल ते काढा आणि ते पैसे द्या. घरात काहीच नाही राव. निघा, मी हात लावित नाही तुम्हाला. पैसे द्या, माझे पैसे द्या. घरात काहीच अहो आता घरात काय नाही काहीच काय नाही ना. भीक मागायची वेळ आणलेली तू माझ्या पण. तू नाटक करू नका. आज काय आहे ते? तिथं सटकी. नितीनराव तुम्ही कुठले पैसे एवढं देतो तू? हातातोंडी लावले, मग आता काय करायचं? नाही दिलं काय? एक शब्द सुद्धा निघाला नाही पाहिजे तुझा माझा पैसे पाहिजे. तू काय रुबाब करतो काय माझ्यावर? मग काय? यो, नितीनराव तिकडे इकडे चला चला, ऐका ना. इकडे चला तुम्ही दोघं माझ्या घरी चला कामाला. एक मिनिट, पैसे दिले तर काय पुरावा? असं म्हणलं ना? नेमकं काय झालं? मा हे पैसे आबा यांनी पैसे घेतलेले आहेत आणि पैसे घेतले 2 महिन्यासाठी, झालेत 16 महिने. काय करू मी आता?
अहो पैशाचं नाही ह्याचं आणि त्या बायकोचं काय समज कोणाचा? पैसे ह्याला दिलेत का बायकोला बघून दिले तो माघारी बोलायला लागलाय त्याला अहो, शिकत माघारी बोलला एक काम करा ऐका तुम्ही दोन तुम्ही तुम्ही मिनिटं ऐका. ऐका एक मिनिट आम्ही शेजारी आहे आम्ही काल बायकून आलो तुमची गोष्ट बरोबर आहे तुम्ही पैसे दिले तुम्ही मागा पण असं बाई माणसाला पकडून येणं बाय शक्य माणसाला का तुम्हाला? पकडून नाही मी पकडून नाही चाललेलं मला काय पकडून नेऊन काय तिथं काय खरं काय करायचं तिथं माझे पैसे सोय तुम्ही लोक लावणार आहेत का अहो विषय तसा नाहीये तसं नाही पुढे बोलायचं अधिकारच नाही तुम्हाला तुम्ही लावणार का माझे पैसे तुम्ही पैसे देत असले असं मी कोणी देतं का? देत नाही ना मग अजिबात बोलायचं नाही एकच मिनिट ऐका तुम्ही पैसे आजचे येऊ द्यायचे असे तो हुमरी तुमरी येऊन नाही हुमरी तुमरी नाही मी त्यांना काय करणार आहे दोघाला कामाला नेणार ह्याच्या ज्याने पैसे सोय कर तोरी बायको माझ्या काम करेल शेण उचलीन काही ऐका करेल थोडं, एकच मिनिट ऐका चालन राहतात ना चालेल, तसं राहू माझे द्या. पैसे त्याशिवाय पर्याय नाही त्याला थोडे काहीतरी 4 दिवसाची 8 दिवसाची तुम्ही मुदत द्याल का झाले ना 16 महिन्याची तुम्हाला माहित नाही अहो, तुम्ही आता आले ताबा असू द्या. वयस्कर माणूस आहे म्हणून मी गुढीते मी बाकीचं नाही तुम्हाला काय सांगू शकत बाबा ह्याला महिनाभर मुदत द्या त्या मुदतीत नाही दिलं तर मग काय मला ठेवा तशी लिखापडी करून घ्या त्याकडनं तुमचीच घ्या ना मला तुमची नोटरी एक इथं एक काम चेक करा, द्या तुम्ही स्टॅम्प आणा आम्ही सह्या करतो दोघं कोणाचे? साक्ष म्हणून बाबा महिन्यात नाही पैसे दिले, आम्ही देतो कामाला तुमच्या येडे झाले काय तुम्ही तुमची नोटरी मागतोय मी मला पकडन अहो तुम्हाला. नाक पकडायचं मला एक काय येतो? पैसे मला नाही, दिले गोष्ट तू पुढे बोलतोय म्हणतो. ना. मी काय हे म्हणते, आता एक काम अहो, करा कशाला ऐका ना अहो. मागा. काय तू आम्हाला सांग? मला हात लावला नाही तुम्ही हा? पुरावा काय तू एवढं मुस्काड फुडी इथं पैसे दिले मी तुला कापून टाकल्यावर रस्त्याला कळन मग थोडं माणुसकीने वागावं जरा पैसे नाही दिले तुला अहो ऐका मागो ना. चल हो मागे चल अहो, अहो, इतकं काय माझे पैसे सोय करा मला हात लावायचा अधिकार नाही तुम्हाला म्हातारा माणूस आहे, मी परत म्हणतात लागलं फिकलं नाही इकडे बघ अहो त्यांना लागले एक मिनिट लागू दे काय नाही फाशी देत त्याला तू माझे पैसे सोय करूस तर ही शेण उचलीन काय करेल नसेल जमत पैसे सोय कर अहो, आणि तुम्ही नका उचलायली ना, तसं नका करू अहो, वाचवा ना मला तुम्ही. आबा सोड ना तुम्ही एक मिनिट ऐका. अहो, मला हो, चल. वाचवा ना. वाचवा नाही अहो, तुम्ही त्यांना अजिबात बोलत लागलंय नाही त्यांना शेजारी ना बघू शेजारी नका शेजारच काम मला. अहो, असतं कुठं चला हो इकडे ऐका मी आणि तू वाटलं पोलिसात फिलिसात देईन मी असे कुली तू माणसं सगळे अहो त्यांना बाय पैसे सोय त्यांना नाही हो तिकडे चल अरे काय सोमा कशासाठी पैसे घेतलेस तू हा अरे थोडे थोडे फेडायचे की त्यांचे पैसे बरे का आता बायको नेली दुसऱ्याचे बांध साळायला अरे काम करायचं कष्ट करायचं घरात बसून असतो नुसतं जरा काम धंदे बघत जा ना आता आम्ही बघतो शेजार पाजारी आहे ती राबती तू काहीच काम करत नाही बरं आहे का आता नेलेली झाले आता चूक माझे मला अरे काय चूक झाली म्हणतोस थोडी लाज वाटली पाहिजे होती जा आता पाया पड बायको आण म्हणा मी कामाला राहतो उठ दिवस पर्याय आता तसं नसतं बाबा तू पैसे घेताना कळलं पाहिजे ना तुला. कष्ट करायची असती पैसे घेताना गोड वाटते पाया पड आणि आपली बायको घेऊन ये म्हणा आम्ही नाही पैसे महिन्याभरात मिळले तर आम्ही दोघं कामाला येतो बर बायको घेतल्याशिवाय येऊ नको त्यांच्या हातपाया पड आणि आण बायको कष्ट करायला नको याला नुसतं आयतं बसून खायला पाहिजे चला आपण काय करणार आहे शेजारी पाजारी या माणसापायी काय वेळ आली माझ्यावर पार कधीच माझ्या बापाच्या कुट्टी केलेली ही गुरांना टाकायची त्यांच्या पुढचं शेण ओढायचं हो हा. आणि ही संपलं तरी ती गिन्नी गोली पाठीमाग ती कापून आणायचं अहो, एवढं आणि नाही खाया प्यायला जमत. 3 टाइम भेटन काय टेन्शन नाही एवढं अहो, अजिबात मला ऐकायचंच नाही तुमचं अहो, मी कदर- काय म्हणते ऐकून तर हा, घ्या बोला मला एवढं नाही जमत जमावं लागन करावं लागन अहो ते शेतातलं एवढं जमत नाही मला ऐकून तर घ्या कोणाला भरा ना ते काय तोंडाकडे काय मागताय भरते ना जवळ घे नवीन असल्यासारखं काय करते नाही हो केलं कधी बर का रे मला एक महिन्याभराची होतं म्हणजे त्या पुढचं काय नाही झालं मी स्वतः तुमच्या कामाला आलो. कोणाला मग 1 महिन्याचं काय नाही तुमचं पैसेच झालं हा. मी स्वतः मग 16 महिने कुठे गेलता तू कुठे गेलता 16चा 17 होईल मला बी काही फरक पडत नाही पण तू तवर गाठ घेतली का पैसे दिले का 12 महिने झाले तरी तू यश दिलं का मान मी काही करेन माझं वाटलं सर आणि की मग तुम्हाला पैसे मग आधीच काय काशील गेलता काय कुठं आधीच हितपर्यंत यायची वेळ काय आणली का मला काय येड लागलंय काय मला बी राहायचंय गावात इज्जत पिजत हाय मला बी बरं तेवढं तोंडाकडे नका बघू तो लगेच उठलं नाही बघ खाली बस राहून द्या ना मी तुम्हाला देतो पैसे आणून खरं देतो काय लाज आता दुसरं आमच्या घरी काम करायला काय लाज आहे रान तू बरं बरं ठीक आहे मी राहतो कामाला बायकोला जाऊ द्या माझ्या घरी मी रान बी विकतो आणि तुमच्या तुम्हाला दोघांनी राहावं लागेल तेव्हा फिटन ती
मी काय करतो ते म्हणलेत ना आता देतो. ती मी ठरवीन ना, मी मालक आहे त्या पैशाचा. अहो आहेत पण आता ते दोन- म्हणले ना बरं- जमीन विकतो म्हणून. तुमच्या रडण्या पाडण्या माझे पैसे येणार असतील तर अजून रडून घ्या, पण महिन्याच्या पुढे जर तुम्हाला पैसे नाही ना आले मग मी काय करीन सांगू शकत नाही. अहो नाही, मी तुम्हाला सांगते महिन्याच्या पुढे गेलं ना मी स्वतः त्यांना घेऊन आम्ही तुमच्या चालत इथं राहायच्या माझ्या शेतात- घरी, चाला हा हा चालेल. म्हणून ती काम करावं लागतं. हा, खाय प्याय सगळं भेटन, हा पण तुमचे पैसे 5-5 वर्ष फिटणार नाही, ध्यानात ठेवा. तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. अहो नाही ते म्हणलेत ना आता जमीन विकतो म्हणून तेवढं फक्त आम्हाला हे पुढे करा. भेटतात माणसं, आम्ही कुठून आणतो. आम्हाला ती वेळ नका आणू, पैसे घेतले तर वेळेत द्यावा, चौकशी करावा माग. साहेब महिन्याच्यात 1 रुपया एखाद्याला 25 तारीख दिलेली असली तर 24 तारखेला येऊन म्हणायचं की मला पैसे, मी असा अडचण आहे. 26 तारखेला आमच्या फोनची वाट नाही बघायची. असा असतो व्यवहार. ह्यो शिकलो का आणि ह्यो सांगतो का कधी घेतले पैसे. एक थोबाडीत वाजा वाटायची तिथे. नको अहो काय म्हणतो पैसे कुठे घेतले, मला सांगतो पैसे कुठे घेतले. आम्हाला काय येडेत का काय? माणसांमध्ये मग शेजारचे होते तर शेजारचे काय, आबरू शेजारचे पैसे आणून देतात काय? त्यांच्या पुढे आबरू जायचं बी वाटतं दुसरं काय. अरे आबरूच्या पडला. आम्हाला काहीच नाही, आम्ही तुमच्या दारात सुद्धा येत नाहीत. पैसे मागायला मी नव्हतो आलो, तू आला होता माझ्याकडे. मी नव्हतं म्हणलं माझे पैसे घेऊन जा आणि मगच तू दी. तू आलता माझ्याकडे विनवण्या करायला. बरं देतील आता ते म्हणलेत एकच ना महिना एक फक्त शेवट महिना नाही द्यायला. फक्त आम्ही मुदत दोघं द्या सालाम आता. राहीन. अहो काय महिन्याची 30 तारीख आहे, शेव आहे ऑक्टोबर महिना, आज 2 तारीख आहे. 30 नाही 2 तारखेच्या आत मला पैसे पाहिजेत परत. 1 महिन्याच्या मुदत येऊ, हा नाही तर दोघांना मी साला निधं ठेवीन आणि जवळ पैसे फिटत नाही हालून देणार नाही इथून. नाही नाही आता देतील ते एक नक्की महिन्यात. देणार, नक्की देणार खरंच. हा. एवढाच महिना एवढं फक्त, एवढाच एवढं महिना फक्त फक्त. हा एक सोन्यासारखी महिना बायको आहे तुला, काम कर जरा आणि काय असले व्यवहार नको करीत जा असं उलटे सुलटे आणि वर तोंड घेऊन करतो की मला पैसे कड गेले. चल हाला इथून. परत म्हणणार नाही माणसं पाठवून माझ्या घरचं झोपायला घरी मी तुमच्या गोदाड्या घेऊन आणि मग पैसे हालत नाही तर वर हेच